ॐ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण 5व्या अध्यायावर चिंतन करत आहोत आणि त्यामधले काही श्लोक आपण बघितलेले आहेत। आज आपण नवीन श्लोक बघूया। भगवंत म्हणतात, शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगम स युक्तः स सुखी नरः। म्हणजे इथे भगवंताने म्हटलं आहे स युक्तः स सुखी नरः। तो योगी आहे आणि तो सुखी नर आहे। आता कोण सुखी आहे जगामध्ये आणि कोण योगी आहे हेच भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात। आपल्याला प्रत्येकाला सुख पाहिजे, सुखाची आशा असतेच आणि प्रत्येकाला योगी पण व्हायचं आहे। पण आता या योगी म्हणायचं कुणाला आणि सुखी म्हणायचं कुणाला हेच भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगणार आहे। तर भगवान काय म्हणतात, शक्नोति इह एव सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगम सयुक्त सह सुखी नर। म्हणजे बघा किती कठीण सांगितलेलं आहे। शक्नोति इहैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात्। इथे भगवंत म्हणतात की या शरीरामध्ये राहत असतानाच, या जगामध्ये असताना आणि ह्याच जन्मामध्ये म्हणजे मरेपर्यंत किंवा मरायच्या अगोदर, मृत्यू येण्याच्या अगोदर, प्राक् शरीर विमोक्षणात् म्हणजे शरीर सोडण्यापूर्वी जर तुम्ही ह्या गोष्टींचा वेग आवरू शकला, दोनच गोष्टी सांगितल्या आहे, ह्या दोन गोष्टीवर जर तुम्ही नियंत्रण ठेवू शकला तर तुम्ही खरोखर योगी आहात आणि तुम्ही खरोखर सुखी आहात। आता ह्या दोन गोष्टी कंट्रोल करणं तेवढं सोपं नाही आहे, फार अवघड आहे। काम क्रोधोद्भवं वेग, काम आणि क्रोधामुळे उद्भवणारा वेग, त्या वेगाला तुम्हाला आवरायचं आहे। किती कठीण आहे, कारण ह्या काम आणि क्रोधाचा वेग असा असतो की आपल्याला विचार करायला वेळच मिळू देत नाही। तो अशा प्रकारे आपल्यावर हावी होतो की आपलं विचार करण्याचं सामर्थ्यच निघून जाते। आपण विचारच करू शकत नाही, आपण विचार करण्याच्या अगोदर ते कृत्य घडून जाते। म्हणजे काम आणि क्रोध हे दोन सगळ्यात मोठे आपले शत्रू आहे। भगवान श्री रामकृष्णांना कोणी विचारलं की काम आणि कामना यामध्ये काय फरक आहे, तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, काम म्हणजे झाडाची मुळं आहे, काम म्हणजेच कामवासना ही झाडाची मुळं आहे, तर कामना ह्या शाखा आहे, ब्रँचेस आहे, फांद्या आहे। म्हणजे रूट काय आहे, ते रूट काम आहे आणि मग त्यापासून वेगवेगळ्या कामना निर्माण होतात आपल्या मनामध्ये। तेव्हा काम म्हणा की कामना म्हणा, आता यांचा वेग किती प्रचंड असतो आणि आजच्या जगामध्ये तर आपल्याला माहिती आहे एवढी काही आपल्यासमोर आज प्रलोभन आहे की त्यामधून सुटका करणं खूप अवघड आहे। आणि शंकराचार्य म्हणतात की तुम्ही एखाद्या वस्तूचा अनुभव घेतला असेल तर काय होतं, त्या गोष्टीची स्मृती तुमच्या मनामध्ये राहते, ते स्मरण राहते, म्हणजे त्याचा एक संस्कार बनतो आणि तो तुमच्या मनामध्ये कायमचा वास करतो। म्हणून एखादी गोष्ट तुम्ही बघितली तर मनामध्ये कामना निर्माण होते। एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही ऐकलं
तरी कामना निर्माण होते. आणि एखाद्या गोष्टीचा तुम्ही अनुभव केलेला असेल आणि त्या अनुभव केलेल्या गोष्टीची जर तुम्हाला आठवण झाली, कारण मनामध्ये संस्कार आहेच, तुम्ही ध्यानाला बसले का ते विचार येणार, त्या गोष्टीची आठवण जरी झाली तरी कामना निर्माण होते. आता एखादी व्यक्ती जर दारू पित असेल, आता ती ध्यानाला बसली, आता तिला पुन्हा दारू पिण्याची इच्छा होईलच होईल, कारण ती स्मरणशक्ती पुन्हा त्याला येईल. दारूचा अनुभव जो घेतलेला आहे, त्याचा जो आनंद मिळाला आहे, तो संस्कार त्याच्या मनामध्ये जागेल आणि त्याला पुन्हा दारू पिण्यासाठी प्रवृत्त करेल. असा हा काम आहे. किती अवघड आहे. म्हणजे आपण जर नुसतं बघितलं, तुम्ही एखादा चेहरा बघितला, मग कुणाचाही असो, किंवा एखादी वस्तू बघितली, एखाद्या हॉटेलमध्ये गेले, मॉलमध्ये गेले, एखादी वस्तू बघितली, आता बघितल्याबरोबर ती व्यक्ती किंवा ती वस्तू तुमचं मन आकर्षित करून घेते बघा, आणि लगेच त्याविषयी आपल्या मनामध्ये कामना निर्माण होते. अरे हे खूप छान आहे, हे आपल्या घरी असलंच पाहिजे, आणि मग तुम्ही लगेच ते विकत घेता. म्हणजे नुसतं बघितल्यामुळे तुमचं मन त्याकडे आकर्षित झालं, म्हणजेच तुमच्या मनामध्ये कामना निर्माण झाली. आता तुम्ही ती कामना सोडू शकत नाही, तुम्हाला ती खरेदी करावीच लागेल. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, की पुण्यामध्ये एक अमुक हॉटेलमध्ये खूप चांगलं आहे, तिथे चांगले जेवण मिळतं, चांगले पदार्थ मिळतात. तुम्ही नुसतं ऐकलं आणि तुमच्या मनामध्ये कामना निर्माण झाली की आपण त्या हॉटेलमध्ये गेलो पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. आणि एकदा तुम्ही अनुभव घेतला की मग तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा होते, कारण ते स्मरणशक्ती तुमच्या संस्कारामध्ये, मनामध्ये तो संस्कार पडला आहे, त्याची तुम्हाला आठवण होते आणि मग तुम्ही पुन्हा पुन्हा तिथे जाता. म्हणजे बघा, ह्या कामना सोडणं किती अवघड आहे. म्हणजे बघणं, ऐकणं किंवा त्याचा उपयोग घेणं, उपभोग घेणं, ह्या तीनही गोष्टी आपल्यामधल्या कामना जागृत करत असतात. आणि म्हणून तर आपलं मन ध्यानामध्ये लागत नाही, कारण मनामधून ते विचार येतच राहतात आणि दिवसभर आपण ऐकत असतो. आता जाहिरातीच्या माध्यमातून आपण कितीतरी ऐकतो आणि कितीतरी गोष्टी आपल्याला दाखवतात. आजकाल तर ऑडिओ व्हिज्युअलचं जग आहे. तुम्हाला टी व्हीमध्ये त्या वस्तू दाखवतात, ते चेहरे दाखवतात. आता तुम्हाला दिसतंसुद्धा, तुमच्या कानावरसुद्धा ते आदळतं, तुम्ही त्याचा एखाद्या वेळा अनुभव पण घेता आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो मनावर आणि मनामध्ये मग असंख्य कामना निर्माण होतात. आता कारच बघा ना, कारच्या एवढे काही व्हरायटीज आलेले आहे आणि तुम्ही यूट्यूबवर इतक्या काही व्हरायटी बघता, तेव्हा गोंधळ होऊन जातो की यामधली कोणती कार घ्यावी. आता कोणती कार घ्यावी ही गोष्ट वेगळी, पण पहिले आपण कार घेतली पाहिजे ही कामना आता निर्माण झाली. आत्तापर्यंत आपलं स्कूटरवर काम भागत होतं, पण ह्या सगळ्या जाहिराती ऐकून 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 आता आपल्या मनामध्ये कार परचेस करण्याची इच्छा निर्माण झाली. आपण कार खरेदी केली पाहिजे, तर ही इच्छा मनामध्ये निर्माण झाली. म्हणजे बघा, अवघड आहे की नाही. हे शरीर पडण्यापूर्वी जो ह्या कामाच्या वेगाला कंट्रोल करू शकतो, तो खरोखर सुखी नर आहे. कशाकडे तो आकर्षित होत नाही, कशामुळे तो प्रभावित होत नाही. आणि ह्या कामनेमध्ये जर एकदा अडथळा निर्माण झाला तर क्रोध येतो. तो क्रोध आपण आवरू शकत नाही. आता समजा तुम्ही ऐकलं असेल मित्राकडून की इथे वैशाली हॉटेल आहे, त्या वैशाली हॉटेलमध्ये खूप चांगले चांगले नाश्त्याचे पदार्थ मिळतात. आता तुम्ही नवरा बायको दोघंजणं त्या वैशालीत गेले आणि तिथले काही पदार्थ तुम्ही खाल्ले. आता पतीला एक पदार्थ आवडला आणि पत्नीला दुसरा आवडला. आता समजा पतीला डोसा आवडला असेल
तर पत्नीला इडली आवडली असेल. आता दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहे, त्यामुळे दोघांनाही 2 पदार्थ आवडले. पुढच्या वेळेस तुम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला, तुम्ही रुपालीमध्ये गेला, तर तिथे पण काही पदार्थ तुम्हाला आवडले. आता एक दिवस तुम्ही पती पत्नी आणि पतीचा मित्र तिघंजणं तुम्ही जायचं ठरवलं की आज आपण हॉटेलमध्येच जाऊया. आता तुम्ही तिथे गेला तर पत्नीला रुपाली हॉटेल आवडते, तर पतीला वैशाली आवडतो. बघा आता भांडणं सुरू झाली. ते म्हणते की नाही नाही आपण वैशालीमध्येच गेलं पाहिजे. पती म्हणतो नाही आपण रुपालीमध्येच गेलं पाहिजे. आता बघा, एका जणाला एक हॉटेल आवडतो, तिथले पदार्थ आवडतात, दुसऱ्याला दुसरे आवडतात, आणि आता इच्छा पूर्ण होत नाही. मला तर इडली खायची आहे आणि इथे इडली चांगली मिळते, तिथेच चांगली मिळते, तिथेच गेलं पाहिजे. बघा दोघांमध्ये आता भांडणं सुरू झाली. एक म्हणतो वैशाली आणि दुसरा म्हणतो रुपाली. आता काय करावं? तेव्हा तो मित्र बुद्धिमान असतो. तो मित्र म्हणतो की अरे या छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं कशाला करता? बघा आता 1 वाजलेला आहे, आता जेवायची वेळ झालेली आहे, आता नाश्ता कशाला करायचा? ते रुपाली सोडा आणि वैशाली सोडा, आपण श्रेयसमध्ये जाऊ, तिथे जेवण फार चांगलं मिळते आणि श्रेयसमध्ये जाऊन आपण तिथे लंच घेऊ. शेवटी सगळेच्या सगळे त्या श्रेयसमध्ये जातात आणि तिथे मग ते लंच घेतात, त्यांचं भांडण मिटते. पण बघा एकमेकांच्या इच्छामध्ये अडथळे निर्माण झाले, त्यावरून दोघांनाही राग आला, दोघांनाही क्रोध आला. त्या मित्राने मध्यस्थी केली आणि तो तंटा मिटवला आणि शेवटी दोन्ही ठिकाणी सोडून दिले आणि तिसऱ्या ठिकाणी गेले. तेव्हा कुठे तो वाद मिटला. म्हणजे बघा कशा प्रकारे क्रोध निर्माण होतो. मला अमुक वस्तू मिळाली पाहिजे, ती वस्तू मिळत नसेल तर आपला राग अनावर होऊन जातो, आपण आपला क्रोध आवरू शकत नाही आणि त्यामुळेच आपल्या हातून गुन्हे घडतात. आणि ह्या 2 गोष्टीमुळे आपलं मन नेहमी अशांत राहतं. आता ज्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रचंड काम आणि क्रोध असेल, ती व्यक्ती योगी होऊ शकेल का? ती ध्यानाला बसल्याबरोबर ह्या सगळे संस्कार त्याच्या मनामध्ये येईल. त्यानं जे काही ऐकलं असेल, जे काही बघितलं असेल, जे काही अनुभवलं असेल, ते सगळेच्या सगळे संस्कार त्याच्या मनामध्ये आहे आणि त्या सगळ्या आठवणी येतात. आठवण आली की मनुष्य ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होतो, म्हणजे तो आपली कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ती कामनेचा वेग त्याला काही केल्या सांभाळता येत नाही, त्याला कुठेही त्याला कंट्रोल करता येत नाही. प्रचंड वेग असतो. कामक्रोधोद्भवम वेग, म्हणजे इथे वेग म्हटलं आहे. जेव्हा तो वेग उद्भवतो आपल्यामध्ये, तेव्हा मनुष्याला काहीच भान राहत नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, नाही मिळालं तर मी आत्महत्या करेल, मला ही गोष्ट पाहिजेच, मला या मुलीशीच विवाह करायचा आहे, मला ही मुलगीच पाहिजे किंवा मला हा मुलगाच पाहिजे. मग जर नाही मिळाला तर मग तो टोकाची भूमिका घेणार, आत्महत्या करणार, काहीतरी असं करून बसणार. म्हणजे बघा हा काम किंवा कामना किती प्रचंड मनुष्याच्या मनावर हावी झालेली आहे. आता ह्या मनुष्याची यामधून सुटका होणं किती अवघड आहे बघा, अतिशय अवघड आहे. आणि जगामध्ये आपण तेच बघतो की ह्या काम आणि क्रोध याच्यामुळे आज मनुष्याने आपली शांतीच गमावलेली आहे. ह्या 2 गोष्टी जर मनामध्ये असेल तर तो नर सुखी होणार नाही आणि योगी पण होणार नाही. आणि इथे भगवान म्हणतात की तुम्हाला जर योगी व्हायचं असेल, तुम्हाला वाटतं की आपलं ध्यान चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, ध्यानामध्ये आपलं मन रमलं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला वाटतं की आपल्याला जीवनामध्ये सुख मिळाली पाहिजे, आपल्याला दुःख नको, तेव्हा ह्या 2 गोष्टीपासून आपण आपलं रक्षण केलं पाहिजे. ह्या 2 गोष्टीपासून उद्भवणारा जो वेग आहे, त्या वेगाला कुठेतरी आपल्याला नियंत्रित करता आलं पाहिजे. आपण जर हा वेग नियंत्रित करू शकलो नाही तर आपला विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही शरीर सोडण्यापूर्वीच ह्या दोन्ही गोष्टीवर विजय मिळवला पाहिजे.
काम आणि क्रोध सगळ्यात मोठे शत्रू, आणि हे जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही योगी पण होऊ शकत नाही आणि तोपर्यंत तुम्ही सुखी पण होऊ शकत नाही, तुम्हाला शांती पण लाभू शकत नाही. म्हणून बघा, खरा सुखी नर कोण आहे आणि खरा योगी कोण आहे आणि कशाप्रकारे आपण सुखी होऊ शकतो हे एवढं तर करा. भगवंत म्हणतात की हे एवढं करा, पण आपल्याला माहीत आहे, अनुभव आहे की कळतं पण वळत नाही, ऐकलेलं आहे पण हे आचरणामध्ये आणणं किती कठीण आहे. त्यासाठी आपल्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. ह्या मनाशीच फाईट करायची आहे. ह्या मनाची प्रवृत्ती वाईट गोष्टीकडेच जाण्याची आहे. आता ह्या मनाला कंट्रोल करणं, ह्या मनावर ताबा मिळवणं, हे सगळे विकार मनामधून घालवून लावणं हे सर्वसाधारण मनुष्याला शक्यच नाही. त्याला योगीच व्हावं लागेल आणि त्यानं जर हे केलं तर तो योगी होतोच. तर आपल्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, करण्याची इच्छा पाहिजे, तीव्र इच्छा पाहिजे आणि आपल्या जीवनामधलं ध्येय काहीतरी उच्च पाहिजे. हे मी का करायचं? कारण मला भगवान लाभ करून घ्यायचा आहे. असं नाही की अशक्य आहे, कठीण अवश्य आहे, पण अशक्य असं काहीही नाही. मनुष्याला सगळं काही शक्य आहे. आता तुम्ही समजा एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी करता, तुमच्या बॉस तुमच्यावर रागावला असेल, तुमच्या बॉसनी तुम्हाला खूप स्कोल्डिंग दिलं असेल, तुमचा अपमान केला असेल, तुम्हाला टाकून बोलला असेल, तरी तुम्ही खाली मान घालून चूप राहून ऐकून घेता का? तुमचा एवढा अपमान करत आहे, तुमच्या एवढं रागावलं आहे, पण तुम्ही काहीच प्रतिकार करत नाही, तुम्ही चूप बसलेले आहात. म्हणजे तुम्ही रागावर कंट्रोल केला की नाही? की बॉसला बोलायचं बोलू द्या, मी बोलणार नाही. तुम्ही रागावर कंट्रोल केला. कशामुळे? भीतीमुळे, की मी जर काही बोललो तर माझी नोकरी जाईल. म्हणजे तुम्ही पैसा मिळवण्यासाठी रागावर कंट्रोल करू शकता, पण भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी मात्र तुम्ही रागावर कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे भगवान प्राप्त करून घेण्याची इच्छा कुठे आहे? ह्या भौतिक गोष्टीसाठी आपण सगळं सहन करतो, पण मला तर यापेक्षा कितीतरी पटीनं उच्च आनंद मिळणार आहे, उच्च सुख मिळणार आहे, शांती मिळणार आहे. त्यासाठी मी हे काम क्रोध सोडले पाहिजे. हे ध्येय जीवनामध्ये पाहिजे की माझ्या जीवनाचं ध्येय हे आहे आणि हे विकार मी यासाठी सोडणार आहे. कारण हे विकार जोपर्यंत आहे तोपर्यंत मी योगी होऊ शकणार नाही आणि मला खरं सुख पण प्राप्त होणार नाही. म्हणून मी ठरवलं आहे की खरं सुख प्राप्त करण्यासाठी, जीवनाचे ध्येय प्राप्त करण्यासाठी मी या विकारांवर नियंत्रण ठेवलंच पाहिजे. आणि ते सुद्धा हे शरीर जाण्यापूर्वीच, याच जन्मात मी यश मिळवलं पाहिजे, तरच शरीर सोडण्या अगोदर मी सुख आणि शांतीमध्ये मरू शकेल. जर अशा प्रकारचा दृढनिश्चय असेल, अशा प्रकारची इच्छाशक्ती असेल, तर मग मनुष्याला काहीही अशक्य नाही. पण करायला पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. नुसतं ऐकून आणि वाचून होणार नाही. कारण या दोन शक्ती म्हणजे प्रचंड त्यांचा वेग असतो. त्या वेगाला आवरणं म्हणजे फार अवघड असतं. पण जे शूर असतात, जे धैर्यवान असतात, त्यांनाच हे कार्य जमू शकतं. बाकीच्यांना जे नॅम्बीपॅम्बी आहे, गुडीगुडी आहे, जे काही कामायचे नाही, जे दुर्बल आहे, अशांसाठी हा मार्ग नाहीच. तेव्हा आपण विचारपूर्वक हा मार्ग निवडला पाहिजे आणि आपल्या परीनं आपण प्रयत्न केले पाहिजे. भगवंताच्या कृपेनं आपल्याला यश नक्कीच प्राप्त होईल. कारण मनुष्याला या जगात काहीही अशक्य असं नाहीच आहे. आणि हेच भगवंत आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहे की खरा सुखी नर कोण आहे आणि खरा योगी कोण आहे. इथे भगवंताने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता फक्त आपल्याला आचरण करायचं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।